पुढे कोरडवाहू शेती व्यवस्थापनाच्या बाबीमधलं 5वं मूलतत्व आहे ते म्हणजे आंतरपीक पद्धत। आंतरपीक पद्धत म्हणजे सगळ्यात प्रभावी आणि शेती करण्यासाठी अतिशय एक नाही एक शेती करणं म्हणजे इथं अतिशय धोक्याचं आहे कोरडवाहू शेती करणं म्हणजे, आणि ती रिस्क फक्त एक शेतकरीच घेऊ शकतो, दुसरा कोणीच नाही। ती रिस्क ती धोका पत्करण्याचं काम हा पहिल्यापासून शेवटपर्यंत हा शेतकरी करू शकतो। शेतकऱ्याची रिस्क कुणीही घेऊ शकत नाही, म्हणून आंतरपीक पद्धत अवलंबा। मी तर हा सल्ला असेल की शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर मुख्य पिकाबरोबर 2 आंतरपीक किंवा 1 किंवा 2 आंतरपीक घेणं गरजेचं आहे। यामध्ये काय असतं पहा, आंतरपीक म्हणजे मुख्य पिकाची प्रति हेक्टरी रोपाची संख्या आणि कोरडवाहू शेतीमध्ये, आणि दुय्यम पीक जे काय आहे, एक मुख्य पीक आणि दुसरं दुय्यम पीक असतं, आणि एक मुख्य पीक जे काय आहे हे मोठ्या प्रमाणात पैसा देणारं असतं आणि आर्थिक सुबत्ता आणणारं पीक आपण त्याच्यासोबत घेतो, आणि दुय्यम पीक हे आपल्यापैकी एक कडधान्यवर्गीय पीक निवडायचं। आणि ह्या आंतरपिकामध्ये कडधान्यवर्गीय म्हणजे आपल्याही गरजा भागल्या पाहिजेत, जनावरांच्याही शेतावरच्या गरजा भागल्या पाहिजेत, आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं मातीचा मजदूर म्हणजे पोत सुधारण्यासाठी म्हणजेच अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत मातीचीही गरज भागली पाहिजे, असं सोलोखा आपल्याला राखावा लागेल। यानुसार आपल्याला जायचं पिकाच्या वाढीच्या काळात परस्पराला एकमेकाच्या स्पर्धा होणार नाही पिकाला। असे काही पिकं असतात की जे एकमेकाला त्यांना आपल्याला काय होतं की स्पर्धा होतात, कशाच्या बाबतीत, अन्नद्रव्याच्या बाबतीत। ही स्पर्धा होऊ नये म्हणूनही त्या ठिकाणी अन्नद्रव्याच्या बाबतीत स्पर्धा होणार नाही, याकरिता आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी अशा पिकाची पूरक पिकं, एकमेकांना पूरक असणारी पिकं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं मुख्य पिकाबरोबर दुसरं असं पीक जे काही नत्रसारख्या अन्नद्रव्याला स्पर्धा करणार आहे। उदाहरणार्थ त्यासोबत कडधान्यवर्गीय म्हणजे द्विदल पिकं घ्या। कडधान्य म्हणजे ज्या पिकाला काय होतात, मोड येतात, अशी पिकं घ्या, म्हणजे त्या ठिकाणी उत्पन्नही टिकेल। आणि या ठिकाणी फरक याचा फायदा असा, कोरडवाहू शेती करत असताना आंतरपीक पद्धतीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, मुख्य पीक जर का पाऊस आला नाही म्हणून त्याचं उत्पन्न घटलं तर किमान दुबार पीक तरी आपल्याला काय करतं, दुबार म्हणजे दुय्यम पीक, दुबार म्हणता येणार नाही, त्यासोबत दुसरं लागवड केलेलं त्याच शेतावर घेतलेलं दुय्यम पीक हे आपल्याला कमीत कमी पिकावर झालेला खर्च किंवा इतर काही बाजू आपल्याला पैसा देऊन जाईल, याकरिता हे करणं गरजेचं आहे। पावसाळ्यामध्ये पावसाचा खंड पडल्यास किमान एक तरी निश्चित पीक उत्पन्न मिळतं। काय होतं आंतरपिकामध्ये की पाऊस आलाच नाही किंवा खंड पडला तर त्या ठिकाणी काय अडचण येऊ शकते की एक पीक गेलं दुसरं किंवा तिसरं, यासाठी किमान एक तरी आपल्या पदरात पडेल आणि त्याचं उत्पन्न मिळेल याची गरज भागेल। त्याच्यानंतर पुढचं आहे दुबार पीक पद्धत। दुबार पीक पद्धतीमध्ये पहा, खरीपात योग्य पाऊस पडला, मध्यम खोल व खोल जमिनीमध्ये कमी कालावधीत असलेली पिके, उदाहरणार्थ उडीद, चवळी, मूग, चारा किंवा धान्यासाठी चवळी, धान्यासाठीची पिकं किंवा चवळी पिकं घेऊन नंतर त्यावर रबी ज्वारीला द्यावायचा नत्र खताला जवळपास 25% खताची बचत होते। 25% लक्षात घ्या। पाऊस जर कमी पडला खरीपामध्ये म्हणजे मान्सूनचा पाऊस कमी पडला तर त्या हंगामामध्ये आपल्याला काय करायचं, जे पिकं असे घ्या की जे कमी कालावधीची आहेत, उशिरा पडल्यास कमी कालावधीची पिकं, कमी वयाची पिकं घ्यावी लागतील, आणि खोल जमिनीत कमी कालावधी घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याकडून ओलावा टिकेल, आणि कडधान्यवर्गीय म्हणून उडीद, चवळी, मूग, चारा अथवा धान्यासाठी घेतली जाणारी किंवा चवळी पिकं घेतली तर या पिकाकडून मातीमध्ये नत्र स्थिर केला जातो, त्याच्या मुळावर गाठी असतात, त्या गाठी म्हणजे नत्राच्या गाठी आहेत, आणि या नत्राच्या गाठी पिकाला मातीमध्ये नत्र उपलब्ध करून देतात पिकाच्या याच्यामध्ये। म्हणून कोणतंही कडधान्यवर्गीय कापून घ्यायचं नाही, कापणी करत असताना उपटून घ्यायचं नाही, ते कापणी करून घ्यायचंय। काय करून घ्यायचंय, मूग जर असेल तर मुगाच्या शेंगा तोडा, चवळी असेल तर चवळीच्या शेंगा तोडा, सोयाबीन असेल तर सोयाबीन आपल्याला कापून घ्या, मुळासहित उपटू नका। कडधान्य द्विदल पिकं यांच्या मुळावर नत्राच्या गाठी असतात, आणि याचा परिणाम आपल्या जमिनीला दुबार पीक पद्धतीमध्ये म्हणजे खरीप हंगामात एक पीक झालं, आता दुसऱ्या हंगामात पीक ज्यावेळेस कमी ओलाव्यावर आपण पेरणी करायची आहे,
मी उदाहरण दिलं आपल्याकडे गोकुळाष्टमीला आपण ज्वारी पेरतो, त्याचं कारण आहे की त्या मोजक्या ओलाव्यावर पीक पेरणं, पुन्हा पुढे पाऊस येणारच आहे, त्यानुसार आपल्याला उत्पन्न हाती लागतं. त्याच्यानंतर पिकांची फेरफार. पिकांची फेरफार म्हणजे खरीप हंगामामध्ये आपण मी सांगितलं की एक मुख्य पिकाबरोबर कडधान्य वर्गीय पीक आंतरपीक घ्या. तशीच पिकांची फेरपालट ही त्या पिकाची फेरपालट का करायची आहे, तर मातीचा मगदूर म्हणजे मातीचा पोत, तशी सुपीकता म्हणजे मातीची उत्पादकता टिकवायची आहे. उत्पादकता म्हणजे काय, त्या मातीनं पोषण मूल्याचा पुरवठा केल्यानंतर किती उत्पन्न आपल्याला मिळालं त्याला आपण त्या ठिकाणी उत्पादकता. आणि पिकाची फेरपालट का करायची आहे, तर मातीमध्ये असणारे अन्नद्रव्य हे भिन्न भिन्न स्वरूपात वेगवेगळ्या स्वरूपात मातीत उपलब्ध राहतात. काही पिकं काही प्रमाणामध्ये जास्त शोषतात, काही पिकं कमी प्रमाणात शोषतात. परिणामी मातीमध्ये त्या अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होऊ शकतो. हे होऊ नये म्हणून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपल्याला या पद्धतीनं पिकाची फेरपालट करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ कापूस जर घेतला तर कापसाला एका हंगामात एका जमिनीच्या तुकड्यावर एक पीक घेतलं तर पुढच्या वर्षी त्या हंगामात त्या ठिकाणी कापूस हे पीक घ्यायचं नाही. हे पक्का लक्षात असू दे, कारण कापूस हे पीक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये अतिशय महत्वाचा रोल करतो आणि त्या पिकाला अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात लागतात. परिणामी पुन्हा आपण त्या पद्धतीने ती अन्नद्रव्य त्या मातीमध्ये तेवढे टाकत नाही. हिशोब जर केला तर दरवर्षी आपल्याकडे 40 लाख मेट्रिक टन नत्र वाहून जातो, डोळ्यादेखत दिसत नाही, परंतु तो वाहून जातो, निघून जातो. परंतु आपल्या मातीत पुन्हा तितका पडतो का, तर नाही. त्याच्यामध्ये 10 लाखाचीच फरक पडते, 10 लाख मेट्रिक टन. परिणामी अन्नद्रव्याचा नाश होतो. म्हणून आपल्याला या अन्नद्रव्याची गरज त्या पिकाला त्या वेळेला, त्या व्यवस्थेला, त्या वाढीच्या अवस्थेला आवश्यक आहे. परिणामी अशा गोष्टी करत असताना पिकांची फेरफार देखील करणं गरजेचं आहे. आंतरपीक पद्धतीसारखाच हा मुद्दा आहे. त्याच्यानंतर सुधारित पीक व्यवस्थापन. सुधारित पीक व्यवस्थापनामध्ये आवर्षणाची तीव्रता कमी करण्यासाठी म्हणजे दुष्काळ पडला. दुष्काळ म्हणजे कसा, दुष्काळ साध्या भाषेत दोन प्रकारचा, एक ओला म्हणजे कोणता, जास्त पाऊस पडला म्हणून, आणि कोरडा म्हणजे काय, अतिशय कमी पाऊस पडला म्हणून. अशा वेळेला आपल्याला अन्नधान्याची गरज ही शेतीवरूनच होते. कोणी आहे का असा की ज्याच्याकडून सगळं त्याला घरी आयतं मिळतं? आयतं मिळणाऱ्याला पण शेतावरच द्यावं लागतं, हे पक्का असू द्या. म्हणजे शेतीवर सगळेजण अवलंबून आहेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. सुधारित पीक व्यवस्थापनामध्ये सगळ्यात लक्षात ठेवा, आवर्षण म्हणजे पाऊस कमी पडला त्याची तीव्रता कमी करण्यासाठी एक खात्रीशीर उपाय म्हणून आपल्याला सुधारित पीक व्यवस्थापन हा येतो. यामध्ये प्रामुख्याने पेरणीची योग्य वेळ. सुधारित व्यवस्थापनामध्ये म्हणजे काय, पेरणीची योग्य वेळ. आणि ही पेरणीची योग्य वेळ पाऊस पडल्या की लगेच, तोपर्यंत उद्या पाऊस पडणार आहे अंदाज आपल्याला, तोपर्यंत आपल्या शेताची सगळी पूर्व मशागत, लागवडीपूर्वीची मशागत हे दोन्ही कामं करून घ्यायचे. नांगरणी झाली, मग त्या ठिकाणी काय केलं, मोगडा पेरवला, काशा वेचला, शेणखत असेल तर ते मिक्स केलं, पुन्हा पाळी घालून ठेवलं किंवा कुळवणी केली. मग हे सगळे कामं उरकून ठेवायचे आणि पाऊस पडला, वापसा झाला की लगेच आपल्याला त्या पेरणी करायची, सुरुवात करायची. म्हणजे ही वेळ साधली तर त्या ठिकाणी एकमेकाच्या अन्नद्रव्याच्या गरजा, ओलावा याची स्पर्धा त्या ठिकाणी कमी होईल. पेरणीतलं अंतर, सुधारित जातीचा वापर, बीज प्रक्रिया, त्याचबरोबर आंतरमशागत, रोपाची संख्या, खताचा वापर, आंतरमशागतीबरोबर अजून काही बाजू येत असतील, या सगळ्या बाजू आपल्याला याच्यामध्ये समावेश करायचा, म्हणजे सुधारित पीक व्यवस्थापन होईल. त्याच्यानंतर पुढे शेणखताचा वापर. आपल्याकडे एक मानसिकता तयार झालेली आहे, ही म्हणजे तुम्हाला जवळून सांगतो, म्हणजे आपण फक्त रासायनिक खताच्या पाठीमागे लागलो. मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलंय, शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचं खत, गांडूळ खत, ऊसाच्या पाचडाचं खत, या सगळ्या या जैविक सेंद्रिय खत हे आपल्या मातीला टाकणं गरजेचं आहे. परिणाम काय होतोय, आपल्या मातीचा पोत आणि मातीतलं कर्ब हे वारंवार घटत चाललेलं आहे. हे होऊ नये म्हणून मुख्य पिकाला त्याच्या गरजेनुसार ही सेंद्रिय खत मातीला पेरणी अगोदर देणं गरजेचं आहे. म्हणजेच पूर्व मशागतीच्या टायमाला किंवा लागवडीची मशागत करत असताना ती मातीत चांगल्या प्रकारे मिसळून जाते, यासाठी दक्षता घ्यायची, काळजी घ्यायची. या सगळ्या गोष्टी करत असताना हेक्टरी किमान 6 टन
शेणखत वापरलं तर जो काही थोडाफार पाऊस पडणार आहे हा शेणखत मातीत असल्यामुळं त्या पडलेल्या पावसाचं पाणी हे शेणखत मातीत मिसळल्यामुळं जास्तीत जास्त ओलावा धरून ठेवल आणि परिणामी पीक उत्पादन चांगले. शेणखताचं कामच आहे शेणाचं, वाळलेलं शेण असेल किंवा कशाचं असेल त्या ठिकाणी पूर्णतः या बाजूनं पाणी धरून ठेवण्याचं काम करतं हे लक्षात येतं. त्याच्यानंतर पुढचं हे अवर्षणात तग धरणारी पिकं आणि वाहनाचा वापर. दुष्काळ पडला, कमी पाऊस पडला तर त्या ठिकाणी आपल्याला कोणती पिकं आणि त्या जे पीक निवडलंय ते कोणता त्याची जात किंवा वाण हा निवडायचा हे महत्वाचं आहे. कमी पाऊस पडलेलं त्या भागात अवर्षणाची ताण बसतो किंवा ताण पडतो. तो ताण हा पिकाच्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेवर होत असतो. तो होऊ नये म्हणून अवर्षणाचं ताण सहन करणारे पीक निवड करायची आहे आणि त्याची जाती त्याच्यासोबत निवडायच्या आहे. बंद.